छंद नाही रामाचा तो देह काय कामाचा. रामनवमीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर मी असं शेला शिवला होता ऑरेंज कलरचं स्वामींसाठी, कारण रामनवमी तर सगळं येल्लो ऑरेंज कॉम्बिनेशनच झालेलं आहे सगळीकडे रांगोळीमध्ये. मी स्वतः पण साडी त्याच कॉम्बिनेशनमध्ये घातलं तर छान वाटत आहे. तर स्वामींना ते शेला मी परिधान केलं तर स्वामी किती सुंदर दिसत आहे त्यामध्ये. तर असं मस्त सिंहासन छान स्वच्छ पुसून घेतलं, स्वामींना तिथं आसन टाकून स्वामींना बसवलं आणि त्यांना शेला परिधान केला आणि मस्त साखर आणि पाणी असं त्यांना प्रसाद म्हणून ठेवला. त्याच्यानंतर ही पूजा झाली. मग आता देवाऱ्यातल्या देवांची पूजा करून घेतली आणि सगळ्या देवांची स्थापना केली. त्याच्यानंतर आता माझ्याकडं रामाची मूर्ती नव्हती, तर मग काय करावं, तर मग मी रंगनाथाची माझ्याकडे छोटीशी मूर्ती, तर त्यांच्यावरती मग मी पंचामृताने असं छान अभिषेक केलं आणि त्यांच्यावरती मग मी अभिषेक करताना श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम असं जप करत होते अभिषेक करताना. तर छान त्यांचा अभिषेक करून त्यांना वस्त्र परिधान करून त्यांनाही स्थान दिलं आणि चंदनाचा टिका लावला मी त्यांना. आणि त्याच्यानंतर मग म्हटलं आता अजून काय करावं, तर म्हटलं स्वामींचं पण मग मी पंचामृताने असं अभिषेक केलं. तर श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं जप केला आणि त्यांच्यासाठी पण मग मी छोटंसं असं ऑरेंज कलरचं शेला शिवला होता. तर मग ते घातल्यानंतर स्वामी खूप छान दिसत आहे. तर पंचामृतात दही, मध आणि चंदन, साखर, पाणी हे सगळं घ्यायचं, पण माझ्याकडं दही पण नव्हतं आणि मध पण संपलेलं होतं. तर मग मी असं ह्या साखर जे जे अवेलेबल होतं माझ्याकडं त्यामध्ये मग मी अभिषेक केलं आणि मस्त त्यांना स्थान दिलं. स्वामींना शेला घातला मग असं छान, आणि गळ्यामध्ये रुद्राक्षाची माळ होती माझ्याकडे ती घातली आणि टोपी शिवली स्वामींना, पण ती खूप मोठी झाली, पण व्हाईट कलर कॉम्बिनेशन होतं म्हणून मग मी घातली तशी. सगळी पूजा झाली, फुलं दिवे वगैरे सगळे झालं. त्याच्यानंतर पण अधुरीच पूजा वाटत होती. मग पेपर आलेला होता आणि मग पेपर वाचत बसले तर त्याच्यात रामांचा फोटो दिसला मला. तर मग सुचलं मला की काहीतरी करावं अजून. मग मस्त तो रामाचा फोटो मी असं छानपैकी कट करून घेतला आणि मस्त ऑरेंज कलरचं असं वस्त्र ठेवलं. त्याच्यावरती मग माझ्याकडे ते स्टँड होतं एक मॅग्नेटचं, ते आहे ते स्टिकर वगैरे ठेवत असते मी. तर मग त्याच्यावरती ते फोटो ठेवला आणि माझ्याकडं ऑरेंज कलरचाच छोटासा अजून एक शेला होता, मग मी तो टाकला त्याच्यावरती, फुलं वगैरे ठेवले. तर तेव्हा कुठं ती पूर्ण पूजा झाल्यासारखी वाटली मला आणि रामाची पण स्थापना झाली म्हणायचं रामनवमीच्या दिवशी घरामध्ये. तर मग असं छान पूजा वगैरे मांडली सगळं देवांची वगैरे. तर किती छान दिसत आहेत देवारा पण आणि स्वामी पण खूप मस्त दिसत आहे. सगळं झालं मग त्याच्यानंतर म्हटलं आता प्रसादासाठी काय करावं, तर शिरा बनवला आणि वरण आणि भात पोळी असं केलं आणि त्याच्यानंतर मग असं नैवेद्य दाखवलं मी आणि स्वामींना पण शिऱ्याचा नैवेद्य दाखवला. तर स्वामी किती मस्त दिसत आहेत त्या शेरामध्ये, खरंच कॉम्बिनेशन किती भारी वाटत आहे ते, नाही का. आणि त्याच्यानंतर मग आता सेवेला बसले, मग नित्य सेवा करायला बसले. तर त्याच्यामध्ये मी रामरक्षा 11 वेळा म्हटले, परत मारुती स्तोत्रम 1 वेळा म्हटले, नंतर पुरुषोत्तम 16 वेळा म्हटले. असं नित्यसेवेच्या पुस्तकातून हे सगळं केलं. अथर्वशीर्ष पण म्हटले आणि त्याच्यानंतर माझं ते सारामृताचं 3 अध्याय वाचत असते मी, तर ते पण वाचलं आणि स्वामींचा जपही केला आणि अशी छान मस्त पूजा झाली मग माझी. त्याच्यानंतर मग आरतीमध्ये मग मी गणपतीची आरती केली, श्रीरामांची आरती केली, कुलदेवीची आरती केली, त्याच्यानंतर स्वामींची आरती, मग नंतर प्रार्थना आणि कापूर आरती, असं सगळं आरती वगैरे करून घेतली. आणि नंतर मग पूजा झाल्याच्यानंतर स्वामींना मुजरा कसा घालायचा, तर ते अशा पद्धतीत मुजरा घालायचा स्वामींना. तर मी हे सिद्धेशला शिकवत होते माझ्या, कारण मी करते तर त्यांनी पण शिकावं, त्यांनी पण कसा मुजरा घालायचं त्यालाही कळावं. तर असं बघून बघून करतो माझं. तर मग त्यांनी पण केलं छानपैकी स्वामींना मुजरा आणि मस्त आरती वगैरे झाली, खूप छान वाटतं. त्याला पण इतकी आवड आहे ना खरंच, आणि तो माझा सिद्धेश ना स्वामींच्या नवसाचाच आहे बरं का. तर असं आणि त्याच्यानंतर हे सगळं झाल्यावर रामांचं पाळणं लावलं मग मी, कारण माझ्याकडे पाळणं वगैरे काही अवेलेबल नव्हतं. तर अशा पद्धतीत पाळणं लावून दिला, म्हणजे ते पूर्ण सिद्ध झालं. आणि मग हे सगळं झाल्यावर आता संध्याकाळी रामापाशी 9 दिवे प्रज्वलित करायचे असतात. तर मग मी अशी तिथं जय श्रीरामाची अशी ऑरेंज कलरच्या याच्यावर व्हाईट कलरने रांगोळी काढली
आणि हे 9 दिवे प्रज्वलित केले आणि तिथं मग श्रीरामांना असं ओवाळून घेतलं, अगोदर आरती केली त्याच्याने आणि मग नंतर ते श्रीराम नाही का काढलेलं, तर तिथं मी असे ते दिवे ठेवले आजूबाजूने. तर खूप सुंदर वाटत आहे ते ठेवल्यानंतर. आणि ते पण बघा, दिव्यांना पण पिवळा कलर म्हणजे मी केलेलं होतं दिवाळीच्या वेळेस, तर ते असं कॉम्बिनेशन ॲटोमॅटिकच होत गेलं. मी काही असं सुचवलं नव्हतं की हेच होईल माझ्याकडनं म्हणून असं. तर खूप मस्त वाटत आहे. त्याच्यानंतर बाहेर मग मी अशी जय श्रीरामाची अशी रांगोळी काढली होती छोटीशी, तिथंही दिवे ठेवले आणि संध्याकाळची अशी मग आरती केली. आणि असा गेला आजचा दिवस रामनवमीचा. कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत. बाय बाय.